नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश अगोदर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपला हा सीझनचा शेवटचा व्हिडिओ आपण डे वाईज देण्याचा प्रयत्न करतोय. 100 ते 120 दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करावं, तिथून पुढे आपल्या मालाची काढणी चालू होते. 4.5-4.5 महिन्याच्या दरम्यान आपल्या बागेला 18 ते 19पर्यंत ब्रिक्स येते. जेचा वापर आपण व्यवस्थित केलेला आहे. अत्यंत कमी खर्चात आपण इतर कीटकनाशक किंवा बुरशीनाशकं सुद्धा आपण कमी खर्चात वापरायचा प्रयत्न केला. ह्याच काळात आपल्याला 120 दिवसापर्यंत लस्टर एकरी 1 लिटरचा आपण स्प्रे घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. माल कलर मेंटेन चांगला राहण्यासाठी आणि साखर चांगली वाढण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल. ह्या दरम्यानच्या काळात मेटा आणि व्होल्टी किंवा ट्रायको आणि सुडो ह्याच्यासुद्धा 1-2 फवारण्या आपण केल्या तरी सुद्धा चालू शकतील. FBM म्हणजे फोर्टी मेटा आणि भिवेरियानं सुद्धा बाग आपण 1-2 वेळा जर गच्च स्प्रे घेतले तरी सुद्धा त्याचे कोणत्याही प्रकारचे रेसिड्यू राहत नाही आहे. इतकंच काम आपल्याला हे शेवटच्या टप्प्यात करायचं आहे. बागायतदार बंधूंनो, 1 वर्ष आपण कमीत कमी खर्चात दर्जात संवाद साधण्याचा प्रयत्न केला. इथून पुढच्या काळात पुन्हा खरल छटणी असेल, इतरचे स्प्रे असतील. खरल छटणीत कशा पद्धतीने काम करावं लागेल, सूक्ष्मगट निर्मिती कशी करून घ्यावी लागेल युरोपसाठीची, ह्या सगळ्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे की खरोखर चॅनल जास्तीत जास्त युरोपियन कंट्रीच्या बागायतदारांसाठी खरोखर शेअर करा. अनेक बागायतदारांनी आपण चर्चा करतोय, संवाद साधतोय, फोन करतोय की अत्यंत चांगला फायदा आपण जो संवाद साधतोय त्याचा झाला. बऱ्याच बागायतदारांना झाला, काही बागायतदारांना सुद्धा त्याचा फायदा नक्की झाला. माझी विनंती आहे की हा फायदा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. आपण प्रशिक्षणही देतोय, आपण युरोपसाठीचा ॲपही देतोय, आपण डाळिंब असेल, ऊस असेल, भुंगी मिरची असेल, टोमॅटो असेल, ह्या सगळ्या विषयावर आपण संवाद साधण्याचाही प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे की खरोखर जास्तीत जास्त शेअर करा. आवडला संवाद तर नक्की लाईक करा. धन्यवाद.